काका मला माफ करा, मी मध्ये बोलतोय, पण या सगळ्याचा सोक्षमोक्ष आपण त्यांच्या समोरच लावूयात ना. हे कुठल्या अधिकारात सांगतोस तू मला? माझ्या मुलीशी नीट वागत नसताना सुद्धा या घरात तुला मी उभा राहू दिलाय, हे तुझं भाग्य समज तू. पण तरी सुद्धा त्या दोघींसमोर खरं खोटं करायची तयारी आहे माझी, पण ते तुझ्या समोर करायची गरज वाटत नाही मला. गुलाब, तू आणि आनंदी शालिनी जवळ जाऊन थांबा. सगळ्यांसमोर घरातल्यांचे वाभाडे काढायचे नाहीयेत मला. काय रे, काय झालं? काही नाही. मासा भिजल्या मांजरीवानी काय? बाहेर बाहेर नामदेव लोखंडे आलाय. बाबा बोलले त्याच्याशी? काही बोलायच्या आधीच गोरखदादा तिथे आले आणि मला म्हणले की आतमध्ये जा आणि शालिनी काकूंजवळ बस, आणि त्यांनी सांगितलं की काही झालं तरी कोणाला बी बाहेर पाठवू नको म्हणून. एवढं विष आतापर्यंत विकलं नसशील ना, एवढं विष नजरेत आहे माझ्या. उभ्या उभ्या काळ्या करीन तुला. खरं सांग, काय भानगड आहे ते? नागनाथ साहेबांनी माझ्याकडे शिकत घेतलं साहेब, आणि मला म्हणले की की वाड्यातले मोठी घुस राहते, तिला मारायची आहे म्हणून. हा माणूस आहे, एजंट आहे, एजंट या बाईचा. यांनी तयार केलेला विषयाचा प्रत्येक थेंब ही बाई चाखून बघते. हा अरे म्हणून तर हिला जहरी नागिण म्हणतात ना. या माणसाने सांगितलं ना स्पष्टपणे की नागनाथ विष घेऊन आला होता, घरात घुस आली आहे तिला मारायला, सांगितलं नाही. आणि मग नाही, घूस म्हणजे नक्की म्हणायचंय काय तुला? का आनंदीला घूस म्हणतेस तू? नाही, तुझं काही सांगता येत नाही ग, काही म्हणू शकतेस तू. गोरख, पुष्कळ बोललास. हे अशी एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा जरा मुद्द्यावर या दोघे. नाही, ह्यावर उपाय एकच, जो मी नागनाथला नाही सांगू शकत पण तुला सांगू शकतो. माझी शपथ घेऊन सांग की या प्रकरणाशी तुझा काहीही संबंध नव्हता. काय पोरकटपणा आहे हा सगळा? दरवेळेला कोणाची तरी शपथ घ्यायला सांगता, कधी नारायणीची, कधी देवीची, कधी तुमची. काय चाललंय काय हे सगळं? क्षमोक्ष, शहानिशा. आणि म्हणूनच तुला मी माझी शपथ घ्यायला सांगतोय, कारण मला छान माहितीये एक वेळ तू देवाची काय नारायणीची सुद्धा खोटी शपथ घेऊ शकशील, पण माझी घेणार नाहीस. याचा अर्थ तू या कटात सामील होतीस तर? ती कटात फक्त सामील नव्हती तर अख्खा कटच तिचा होता दादा. हा नागनाथ काकाच ह्याच्याकडून विष घेऊन आला होता त्या आनंदीला मारण्यासाठी. मम्माचा शेवटपर्यंत विरोध होता, पण नाही, त्यावर तो म्हणाला तू किती नाही म्हणालीस ना तरी मी त्या आनंदीला मारणारच. नारायणी नक्की म्हणायचं काय कळतंय का तुला? मला सगळं कळतं, म्हणूनच मी बोलतीये. मम्मा निर्दोष आहे. नारायणी, तू तुझ्या खोलीत जा. नाही मम्मा, ह्या सगळ्यांना कळलंच पाहिजे की या प्रकरणात तुझा काहीही दोष नाहीये. ते हे सगळं घडलं तेव्हा आम्ही दोघी या वाड्यातच काय गावात सुद्धा नव्हतो. तेव्हा आता तूच मला सांग, या सगळ्याशी माझा काय संबंध? या सगळ्याची तुला लाज कशी वाटत नाही सरस्वती? तुझी खून करण्याची भूक आता घरातल्यांचे खून करण्यापर्यंत येऊन पोचली आहे. एखाद्याचा खून करण्यासाठी तुला आता विष्णूची सुद्धा गरज लागत नाही, तो स्वतःच करून मोकळी होतेस. तो या सगळ्यात नागनाथचा दोष आहे, माझा नाही. नागनाथचा हेतू माहित असताना तू त्याला साथ दिलीस, हा त्यापेक्षा मोठा गुन्हा आहे जो तू केलायस. गोरख, पोलिसांना बोलाव. तुम्ही मम्माला का पोलिसांच्या ताब्यात देताय? मम्माने विष नाही दिले तिला. ते पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असेल ना तर या नागनाथ काकाला द्या. ज्यानं ज्यानं गुन्हा केला त्या प्रत्येकाला शिक्षा होणारच आहे, मग तो माझा भाऊ असो किंवा बायको. गोरख, पोलिसांना बोलाव.